मित्रांनो, आपण आता प्रवरेच्या पात्रामध्ये उभे आहोत. कित्येक दिवसापासून पाण्याचं दुर्भिक्ष असताना आणि पावसाची वाट पाहत असताना आपण या ठिकाणी पाहू शकता, गेली 4, 5, 8 दिवसापासून संपूर्ण महाराष्ट्रातील धरणांचं पाणी आरक्षित केल्याच्या बातम्या आपण न्यूजपत्रांना आणि प्रसारमाध्यमांना त्या ठिकाणी पाहिल्या. मुख्यमंत्र्यांनी आदेश दिले, संपूर्ण महाराष्ट्रातील धरणांचं पाणी राखीव करायचं आणि पाणी सोडायचं बंद करायचं. तत्क्षणी पाणी बंद होईल अशी अपेक्षा असताना प्रवरेचं पाणी हे वाहतच आहे. मित्रांनो, वाहत नाही, दुप्पट वेगाने गेल्या 2 ते 3 दिवसापासून जेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिले त्याच्यानंतर 3 दिवसापासून हे दुप्पट वेगाने पाणी हे खाली चालू आहे. या पाणी चोरीमागे नेमकं आहे कोण? अकोले तालुक्यात तयार होणारं हे पाणी नेमकं मुरतंय कुठं, जातंय कुठं, याची संपूर्ण अकोले तालुक्याला संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी पडलेला हा प्रश्न आहे. मुख्यमंत्री साहेबांनी आदेश दिलेले असताना उत्तरेकडील पाणी चोरांनी हे पाणी चोरलंय की काय अशी शंका पुन्हा एकदा येथील शेतकऱ्यांना पडते आहे. सध्या आम्हाला हे पाणी पाहायला बरं वाटतंय, परंतु जर पाऊस लांबणीवरती पडला आणि गेल्या जून सरत आला आहे, पावसाचा पत्त्या नाही, शेतकऱ्यांनी आभाळाकडे डोळे केलेले आहेत. आणि मित्रांनो, जर हे पाणी जर आता खाली चाललंय कुठं, मी काल एका कार्यक्रमानिमित्त गेलो होतो. अक्षरशः पांजणजाळ त्या ठिकाणी त्या शेतीमध्ये झालेला आहे. पाणी त्या ठिकाणी कुठे मुरतंय हे आम्हाला कालच निदर्शनास आलं. हे पाणी जातंय आणि अवास्तवपणे कुठेही ओढ्या नाल्याला आणि शेतीमध्ये त्या ठिकाणी मुरवलं जातं आहे, जेणेकरून गेली पुढचे 4-8 दिवस नाही तर महिना 2 महिने जरी पाऊस पडला नाही तर त्या लोकांचं त्या ठिकाणी कल्याण करायचं आहे. अकोले तालुक्यातील शेतकऱ्यांना उजाड करून, अकोले तालुक्यातील येथील जनतेला उजाड करून हे पाणी खाली पळवलं जात आहे. यामागे काहीतरी षडयंत्र आहे. मुख्यमंत्री साहेबांचे आदेश संपूर्ण महाराष्ट्रात लागू होतात, परंतु ते अहिल्यानगर जिल्ह्यात या अकोले तालुक्यातील या पाणीसाठ्याला लागू होत नाही. नेमकं हुकुमशहासारखी वागणूक या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही जनता पाहते आहे. मुख्यमंत्र्याच्याही आदेशाला केराची टोपली या ठिकाणी दाखवली जाते. या निमित्ताने मला तमाम शेतकरी बांधवांना, अकोले तालुक्यातील, अकोले संगमनेर तालुक्यातील तमाम शेतकरी जनतेला या ठिकाणी आव्हान करायचं आहे. आपली नाशिक पुणे हायस्पीड रेल्वे पळवलेली आहे, शिक्कामोर्तब झालं आहे. ती या ठिकाणी शिर्डी मार्गे अहिल्यानगर आणि अहिल्यानगर मार्गे पुण्याला त्या ठिकाणी जाणार आहे. पुण्यावरून पुणतांबा ही म्हण या ठिकाणी सार्थ केलेली आहे. या सर्वामागे दबाव तंत्र वापरतंय कोण? नेमकं आहे कोण? आमची रेल्वे पळवायची, आमचं पाणी पळवायचं आणि पुन्हा एकदा सालसपणाने देवठाणमध्ये यायचं आणि त्या ठिकाणी सांगायचं देवठाणचा थांबा होईल आणि या ठिकाणून रेल्वे जाईन, येथेच थांबेल आणि येथेच शेतकऱ्यांना घेऊन ती पुण्याला जाणार आहे. खोटे किती दिवसात पुन्हा बोलायचं? गेली महिना 2 महिने झाले नसतील, त्या ठिकाणी काही विकास कामांच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री साहेब आले आणि त्यांनी सांगितलं या देवठाणमध्ये थांबा होईल. कोण म्हणतंय त्या ठिकाणी रेल्वे पळवली? 2 महिन्यानंतर कालच रेल्वे मंत्री, केंद्राचे रेल्वे मंत्री त्या ठिकाणी सांगतात रेल्वेचं अधिग्रहण सुरू झालं आहे. त्या ठिकाणी शिर्डी मार्गे ती अहिल्यानगर मार्गे अशी पुण्याला जाणार आहे. अरे, तुम्ही पाणी चोरत होतात, पाणी पळवत होतात, इथपर्यंत मान्य होतं. परंतु अकोले तालुक्यातील, संगमनेर तालुक्यातील शेवटची संधी हायस्पीड रेल्वेच्या रूपानं हिरावून घेतलेली आहे आणि म्हणून
काळ आपल्याला माफ करणार नाही, अकोले संगमनेर तालुक्यातील जनता आपल्याला माफ करणार नाही. या पुढील काळात जशास तसे उत्तर ही जनता दिल्याशिवाय आपण माध्यमांनी हे सर्व दाखवावं. हे पाणी दुप्पट तिप्पट वेगाने गेल्या 3 दिवसापासून कुठंतरी मुरतंय एवढं बोलतो आणि शेतकऱ्यांना आव्हान करतो की आपण उघडा डोळे आणि बघा नीट आणि हे सर्व चाललंय काय याच्याकडे उघड्या डोळ्यांनी आपण बघावं आणि याचा न्याय निवाडा आपल्या कोर्टामध्ये, शेतकऱ्यांच्या आणि सामान्य जनतेच्या कोर्टामध्ये आपण करावा अशी विनंती या निमित्ताने करतो आणि थांबतो. पाणी कोण पळवतंय नेमके? मुळात अकोले तालुक्यात तयार होणारं हे पाणी आणि पूर्ण पावसाळा सरेपर्यंत या ठिकाणी ही जनता कशी राहती याची अवहेलना, याचं दुःख या जनतेलाच माहीत आहे. आणि हे पाणी आमच्या इथे तयार होतं आणि आज नाही, गेले 5-25 वर्षापासून आम्ही ह्या उघड्या डोळ्याने बघतोय हे पाणी खाली पळून नेलं जातं आहे. त्याची चौकशी प्रशासनाने करावी. त्या भानगडीत आम्ही एवढ्या खोलामध्ये हा शेतकरी जात नाही, पण पाणी चोरतं आहे, पाणी कुणीतरी चोरून आमचं पाणी चोरून नेतं आहे ही भावना तमाम शेतकरी बांधवांमध्ये आहे आणि त्याचा उद्रेक नजीकच्या काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. लामटे साहेबांनी सातत्याने 2019 पासून या ठिकाणी प्रवरेचं असेल, मुळेचं असेल, आढळेचं असेल पाण्याचं नीटनेटकेपणानं वाटप केलं, परंतु लामटे साहेब मंत्री नाहीत. याच्या जिल्ह्याच्या राजकारणात कुणाचा वरदहस्त हे संपूर्ण जनतेला माहिती आहे आणि कोण हे सर्व करतंय. लामटे साहेब सातत्याने अकोले विधानसभा मतदारसंघातील या जनतेसाठी बांधील आहे. 2019 पासून अतिशय व्यवस्थितपणानं पाण्याचं नियोजन साहेबांनी केलेलं आहे, ते करून दाखवलेलं आहे आणि तमाम अकोलेवासियांनी, अकोले विधानसभा मतदारसंघातील मायबाप जनतेने ते पाहिलेलं आहे. आत्ता दुष्काळी परिस्थिती पुढे येईल असं आत्ता नाही, 25 वर्षापासून आम्ही बघतोय. जर कधी पाणीचं शॉर्टेज येण्याचं काही वाटलं तर ही लोक खाली पाणी पळवून नेतात. म्हणजे आत्ता तरी फक्त प्रवरेतून नाही, कॅनॉलमधून, कालव्यांमधून, तेही बांधव आमचे जे कॅनॉलमधून तळेगावला पाणी गेलं, आमचेच पाहुणे रावळे आहेत याही साईडनं. परंतु प्रवरेतून पाणी न्यायचं आणि आमच्या हक्काचं पाणी, अकोले तालुक्याच्या हक्काचं पाणी आम्हाला आजपर्यंत मिळालं नाही आणि या पुढील काळात तर अतिशय प्रामाणिकपणाने आम्हाला वाटतंय आमचं वाट लागलेली आहे, आम्हाला हक्काचं पाणी मिळूच शकत नाही. साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर अकोले शहरातील सर्व अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले एकमेव अद्ययावत शोरूम म्हणजेच साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर. आमच्याकडे टायटन, फास्ट ट्रॅक, प्युमा, ओकले, वेलॉसिटी, सीके, रेबन, आयडी, वोग, पोलीस, स्टेपर, स्कॉट, करेरा, टॉमी हिलफिगर, किलर, क्रिझाईल, झाईस, प्राईम, ब्रॉन्झर, यश, बॉश अँड लॉम्ब, जॉन्सन अँड जॉन्सन, अल्कॉन आदी कंपन्यांच्या फ्रेम्स, सनग्लासेस, लेन्सेस व कॉन्टॅक्ट लेन्सेस योग्य दरात उपलब्ध. तसेच टायटन कंपनी लेन्सेसचे एकमेव अधिकृत विक्रेते. आता अकोल्यात प्रथमच ऑटो मशीनद्वारे चष्म्याची रोबोटिक फिटिंग. प्रोग्रेसिव्ह चष्म्यासाठी डोळ्यांचे व चष्म्याचे अचूक मोजमाप करण्यासाठी जाईस कंपनीचे सॉफ्टवेअर असलेला ॲपल कंपनीचा टॅब. तज्ज्ञ ऑप्टोमेट्रिस्टकडून कॉम्प्युटरद्वारे डोळ्यांची मोफत तपासणी, डोळ्यांची मायक्रोस्कोपिक तपासणी, काचबिंदूचे अचूक निदान करण्यासाठी डिजिटल टोनोपेनद्वारे डोळ्यांचे इंट्राऑक्युलर प्रेशर मोजणे, पॅकीमीटरद्वारे बुबुळाची जाडी मोजणे, कॉन्टॅक्ट लेन्सेसच्या अचूकतेसाठी कॅरेटोमीटरद्वारे बुबुळाचं मोजमाप करणे आदी अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असलेले अकोले शहरातील एकमेव चष्माघर. आपल्या अनमोल डोळ्यांच्या समस्येसाठी बिर्ला आय हॉस्पिटल नाशिक यांच्या माध्यमातून तज्ज्ञ डॉक्टर दर गुरुवारी सकाळी 10:30 ते 3:30 पर्यंत साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर इथे उपलब्ध राहतील. आमचा पत्ता साई दृष्टी नेत्रसेवा चष्माघर, अकोले बसस्थानकाच्या मागील बाजूस, जय महाराष्ट्र हॉटेलच्या पाठीमागे, अकोले, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. संपर्क 91 36 52 93 93.